आज पुन्हा एकदा खोळंबली। थोडासा पाऊस पडला आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरचा फज्जा उडाला। लोकल सेवा विस्कळीत झाली। जवळपास अर्धा तास ते पाऊण तास ही लोकल सेवा उशिराने धावत होती। जे दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य दिवा स्टेशनवरची आहेत। दिवा स्टेशनवरती प्रवासी संतप्त झाले होते। हे प्रवासी ट्रेन जवळपास 1-1.25 तास नसल्या कारणामुळे रेल्वे ट्रॅकवरती उतरले आणि या प्रवाशांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात हल्लाबोल केला। तुम्ही दृश्य पाहताय ही दृश्य दिवा स्टेशनची आहेत, ज्या ठिकाणी जवळपास 1-1.25 तास ट्रेन आली नव्हती। मात्र आता या ठिकाणचं प्रवाशांचं आंदोलन निवळलेलं आहे। तुम्ही पाहताय प्रवासी हे ट्रॅकवरती उतरून आंदोलन करतायत, कारण प्रवासी अत्यंत संतप्त झालेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रेल्वे प्रशासनाने दावा केला की प्रवाशांना त्रास होणार नाही। मात्र पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनाचा दावा किती खोटा आहे हे आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय, कारण 2 तासाचा पाऊस आणि तीनही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या। मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली। किशोर पगारे थेट दिव्याला जाऊया, आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत। किशोर, दिवामध्ये आंदोलन झालं होतं, प्रवासी संतप्त होते। हे प्रवासी आता जी मिळेल त्या लोकांनी कामासाठी रवाना झालेत, आंदोलन निवळलेलं आहे। आंदोलन निवळण्याच्या मार्गावर आहे। त्याचप्रमाणे मयांक हे बघावं लागेल की दिवा आणि मुंब्राच्या दरम्यान जो टनेल आहे, जो बोगदा आहे, या दरम्यान कुठेतरी एक भाग थोडासा खचल्यासारखा असा DRMला वाटतोय। रेल्वेच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळते। त्यावर व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन ते आपल्याला सांगणार आहेत। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा जर धोका जर नसेल, ती जी सेवा जी आहे ती पूर्ववत व्यवस्थित केली जाईल। दुसरा जो महत्त्वाचा जो प्रॉब्लेम सकाळपासून झाला होता, ती जी आसपासची रेल्वे लगतची जी गटारं आहेत, जी नाले आहेत, ती पावसाळा आला तरी सुद्धा साफ झालेली नाहीत। त्यामुळे कुणाला दोषी धरायचं? प्रशासनाला जर दोषी धरलं किंवा महापालिकांना जर दोषी धरलं तर नेमकं लोकांचा असा हा जो संतप्त झालेली भावना आहेत लोकांच्या, की चाकरमान्यांच्या आपल्या कामावर पोहोचण्यासाठी त्यांना लागणारा वेळ आणि दिरंगाई, यामुळे तुम्ही टिटवाळा पाहाल, आंबोली पाहाल किंवा ठाण्यापासून तर अगदी मुलुंडपर्यंत सगळीकडे लोक संतप्त झालेले आहेत। दिव्याला जे थोडंसं लोकांनी संतप्त आंदोलन केलं, त्यांनी रेल्वे ट्रॅकमध्ये येऊन त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या। बरोबर किशोर, तू आमच्यासोबत थांब। आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। टिटवाळामध्ये देखील प्रवासी रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत। प्रवासी आक्रमक झालेले आहेत, कारण प्रवाशांना रेल्वेने आश्वासन दिलं होतं की यावर्षी तुम्हाला पावसात त्रास होणार नाही। मात्र पहिल्याच पावसामध्ये रेल्वे किती खोटं बोलते हे आता समोर आलेलं आहे। टिटवाळ्यामध्ये देखील प्रवासी संतप्त झालेत। आपण थेट जाऊया किशोर पगारेकडे। किशोर, टिटवाळ्यामध्ये देखील प्रवासी ट्रॅकवरती उतरलेले आहेत, कारण प्रवाशांना ट्रेन मिळत नाही। आपण टॅक्स भरतो, आपण रेल्वेसाठी तिकीट महाग करतं रेल्वे प्रशासन, ती तिकीट देखील काढतो, मात्र सोयी सुविधांच्या नावावरती आपल्याला काहीच मिळत नाही। मयांक, ज्या पद्धतीने जेव्हा रेल्वे बजेट येतं त्यावेळेस उपनगरीय ठाणे जिल्हा असो किंवा महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच येत नाही। लोकांना तोंडाला पानं पुसते असं लोक बोलत असतात आणि ते काही अंशी सत्यही ठरतं, कारण की जास्तीत जास्त प्रवासी हे ठाणे ह्या जिल्ह्यातून जात असतात। त्यात मुंबईला जे जाणारे प्रवासी असतात त्यांचा जास्त असतो। पासाचे पैसे वाढतात, तिकिटाचे प्रश्न वाढतात, परंतु प्रवासाच्या ज्या समस्या आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्रास होतोय त्यांच्या समस्यावर शासन लक्ष देताना दिसत नाही असं वाटतंय आणि त्याकरता लोकांनी हा उद्रेक केलेला आहे। धन्यवाद किशोर, दिलेल्या माहितीबद्दल। लोकांचा हा उद्रेक, प्रवाशांचा हा उद्रेक पाहायला मिळतोय रेल्वे प्रशासनाच्या विरोधात, आणि या संपूर्ण प्रकरणाची आता खुद्द रेल्वे मंत्र्यांनीच दखल घेतली पाहिजे आणि या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना खरं तर फैलावरती घेतलं पाहिजे। मुंबईचे आहेत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत, मात्र रेल्वे प्रशासन काम झालं असं म्हणून जर मंत्र्यांनाच खोटं सांगत असतील तर या खोटारड्या प्रशासनाला चांगलंच फैलावर आता घ्यावं लागणार आहे। तर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। काही वेळापूर्वी विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या एका लोकलमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं। पेंटाग्राफमध्ये हे शॉर्ट सर्किट झालं होतं, त्यामुळे ही लोकल बाजूला घेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। चर्चगेटकडे जाणारी एक लाईन बंद देखील झाल्याची आपल्याला माहिती मिळते। पश्चिम रेल्वे पुन्हा विस्कळीत झालेली आहे। काही वेळापूर्वी चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या एका लोकलच्या पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही लोकल रिकामी करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। विरार चर्चगेट ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किट झालेला आहे।
वसई स्टेशन जवळ पेंटाग्राफमध्ये हे शॉर्ट सर्किट झालेलं आहे। मात्र रेल्वेची सेवा ही हळूहळू पूर्वपदावरती येते अशी सध्या माहिती मिळते। तर पुढची बातमी आहे, कुर्ला स्टेशनवरती देखील असाच प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळाला, कारण त्या ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचलं होतं। मात्र आता पावसाने काहीशी उघडीक घेतलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सध्या पाणी तरी नाही, मात्र ट्रेन उशिरात चालतायत। मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। खच्चून भरलेली ही गाडी त्या ठिकाणी येते, प्रवासी देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कशा प्रकारे कुर्ला स्टेशनवरती आहे, प्रवाशांचा खोळंबा आणि चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले आहेत। चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले आहेत, कारण दुसऱ्या दिवशी सलग रेल्वेने त्यांना धोका दिलेला आहे। काल पश्चिम रेल्वे कोलमडली, तर आज मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही रेल्वे मार्ग विस्कळीत झाले। तर कुर्ला स्टेशनमध्ये काही काळ पाणी साचलं होतं। पाणी साचल्यामुळे कुर्ला स्टेशन वरती लोकांना त्रास सहन करावा लागला होता। ही दृश्य कुर्ला स्टेशनची आहेत, आपण सकाळपासूनच तुम्हाला दाखवतोय। कल्याण असो, डोंबिवली असो, दिवा असो, कुर्ला असो, या सगळ्या स्टेशन्सवरती खच्चून गर्दी आपल्याला प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळते, कारण प्रवासी अत्यंत संतप्त झालेले आहेत। मुंबईची ही लाईफलाईन आज पूर्णतः कोलमडली। थोड्याशा पावसामध्येच मुंबईची लाईफलाईन जी आहे ती कोलमडलेली आहे। मनोज सातवी आपल्याबरोबर, आपला प्रतिनिधी आहे। मनोज, कुर्ला, कल्याण आणि डोंबिवली स्टेशनवरती जी आहे ती एक अशीच अवस्था पाहायला मिळते। कुर्ला स्टेशनवरती सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच मयांक, अत्यंत प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय। सकाळी जे प्रवासी मुंबईच्या दिशेने आपल्या कामावर येण्यासाठी निघाले होते, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। कुर्ला स्टेशनच्या परिसरात ट्रॅक रेल्वे रुळांवर जेव्हा पाणी साचलं सकाळी आणि रात्री जेव्हा थोडासा पाऊस झालेला होता, त्यानंतर आपल्याला रेल्वेची परिस्थिती काय आहे मध्य रेल्वेची ती बघायला मिळाली। कारण रेल्वे रुळावर थोडंसं जर पाणी साचल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि कुर्ला स्थानकावर प्रचंड प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। कामावर जाणारे चाकरमानी आहेत, त्यांना हा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला। कल्याण, डोंबिवली आणि इकडनं कर्जत, कसारा इकडनं येणारे हे प्रवासी सगळे होते, त्यांना देखील मध्य रेल्वेच्या या रोजच्याच खोळंबा होतोय, त्याचा मनस्ताप नेहमी सहन करावा लागतोय। बरोबर, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल। आपण थेट सीमा दातेकडे जाणार आहोत। आमची प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत उपस्थित आहे। सीमा, आज आपण पाहिलं तर तिन्ही रेल्वे मार्ग जे आहेत ते विस्कळीत झाले। पुन्हा एकदा रेल्वेचा बोजवारा उडाला आणि कशा प्रकारे रेल्वेचा फज्जा उडालेला आपल्याला पाहायला मिळाला। मध्य रेल्वेचं प्रशासन असो किंवा वेस्टर्न रेल्वेचं प्रशासन, यावेळेला त्यांनी दावा केला होता की आमची श्रीकांत शिंदे खासदार आपल्यासोबत आहेत। सीमा, मी तुझ्याकडे येतो। श्रीकांतजी, काय म्हणावं या रेल्वे प्रशासनाला? रेल्वे प्रशासन धोका देतंय मुंबईकरांना, काम झालं, त्रास होणार नाही असं दावा करतं, मात्र पहिल्याच 2 तासाच्या पावसामध्ये जर ही हालत होत असेल तर प्रशासनाची काय करावं आता? श्रीकांतजी, जर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर पश्चिम किंवा मध्य रेल्वेच्या प्रशासनाने दावा केला होता की यावेळेला प्रवाशांना त्रास होणार नाही, मात्र 2-3 तास पाऊस पडला आणि पुन्हा एकदा रेल्वेचा फज्जा उडाला। काम केलं नाही प्रशासनाने, हे स्पष्ट झालेलं आहे। तुम्हाला असं वाटतं की या प्रशासनाविरोधात आता कारवाई करायला हवी? आज जी गोष्ट झालेली आहे, आज जी घटना घडलेली आहे, ती पारसीचा जो टनल आहे त्याच्यावरचे बोल्डर्स जे आहेत ते त्यांना वाटतात की लूज झाले, त्याच्यामुळे त्यांनी सेफ्टी प्रिकॉशनमुळे ट्रेन्स सगळ्या स्लो केल्यात तिथून। पण श्रीकांतजी, बोल्डरचा एक इश्यू झाला, मात्र थोड्याशा पावसामुळे जर पाणी साठत, हा जो प्रशासनाचा पण त्याच्यामध्ये गोळ आहे, प्रशासनाने सगळं गंभीरतेने घेतलं पाहिजे। एवढ्या घटना दररोज घडतायत, दिव्याची घटना असेल, बाकी पेंटाग्राफ तुटण्याचा असेल, या सगळ्या घटना आहेत, तर प्रशासनाने गंभीरतेने घेतल्या पाहिजे, सगळ्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतल्या पाहिजे। पण दगडफेक झाल्याची जी आहे ती दिवाला माहिती होती, संतप्त प्रवाशांना कायदा हातात घ्यावा लागला।
नाही, दगडफेक झालेली नव्हती. तिकडे लोकांची गर्दी झाल्यामुळे लोक ट्रॅकवरती उतरले होते दोन्ही. आता ते सगळे अंडर कंट्रोल आहे आणि दगडफेक कुठलीही झाली नाही. पण श्रीकांतजी, तुम्हाला तर असं वाटतं की सुरेश प्रभूंनी आता या दोन्ही रेल्वेच्या प्रशासनाला फैलावरती घ्यायला हवं, कारण मुंबईकरांचे हाल. नक्कीच घ्यायला हवं. हे रेल्वे प्रशासन जे आहे ते सिरियसली सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि रेल्वे मिनिस्टर्सनीही घेतल्या पाहिजे. आमचाही पाठपुरावा सुरू आहे की अशा घटना घडू नयेत, पण रेल्वे प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. कुठेतरी विश्वासघात करतं रेल्वे प्रशासन. दरवर्षी मुंबईकरांची 75 लाख मुंबईकर प्रवास करतायत. हो, आता या सगळ्या गोष्टी काय आहेत रेल्वेच्या यापुढे घडणार नाही, याचं प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे. धन्यवाद श्रीकांत शिंदे, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत. शिवसेनेचे खासदार आपल्यासोबत होते. मात्र रेल्वे प्रशासनाला खरं तर आता सुरेश प्रभूंनी फैलावर घेतलं पाहिजे, कारण लागोपाठ 2 दिवस जर मुंबईकरांचे असे हाल होत असतील तर मुंबईकरांचा उद्रेक होणं आणि त्यांचा संताप उफाळून येणं हे साहजिकच आहे. आणि जर मुंबईकरांनी कायदा हातात घेतला तर काय करावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जबाबदारी निश्चिती या अधिकाऱ्यांवरती होत नाही. जे अधिकारी AC मध्ये बसतात आणि AC गाड्यांमधनं प्रवास करतात, मात्र भरडला जातो तो सामान्य मुंबईकर. आपण सीमाकडे जाऊया. सीमा, जर आपण पाहिलं तर लागोपाठ 2 दिवस या ठिकाणी रेल्वे जी आहे ती खोळंबलेली आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे. या प्रशासन नेहमी दावा करतं की मुंबईकरांना त्रास होणार नाही, मात्र या वर्षीचा दावा हा पुन्हा एकदा फोल झालेला आहे. सुरेश प्रभूंनी आता काय करायला पाहिजे? संतप्त लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की सुरेश प्रभू खोटारडे आहेत. महत्त्वाचं म्हणजे पश्चिम रेल्वे असू दे किंवा हार्बर आणि मध्य रेल्वे असू दे, ह्या तिन्ही रेल्वे मार्गाचं काम जे आहे ते पूर्ण झालं आहे आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन रेल्वेकडून दिलं होतं. आणि 31 मेपर्यंत जे काही नाले आहेत, मग ते हार्बर मार्गावरचे असू दे किंवा पश्चिम मार्गावरचे असू दे, एकूणच सफाई झाल्याचं हे रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आज आपण बघतोय की 2 दिवसामध्ये हा फक्त थोडाफार पाऊस जो आहे तो मुंबईत झाला आहे. मात्र त्यानंतर एकूणच रेल्वेचा बोजवारा उडालेला दिसतोय. काल ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती, मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं आणि आज सकाळपासूनच 5:30 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरच एकूण तिन्ही मार्ग रेल्वेचे आहेत, मग पश्चिम मार्ग असू दे किंवा हार्बर आणि सेंट्रल, तिन्ही मार्गाच्या लोकल सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे खोळंबलेल्या होत्या. आता देखील आपण बघू शकतोय की 12 वाजून गेलेत, मात्र अजूनही लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत आलेली आपल्याला दिसत नाहीये. कुठे ना कुठे मध्य रेल्वेला म्हणा किंवा हार्बर रेल्वेला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम रेल्वेला आता जर आपण पाहिलं तर चर्चगेटपासून विरारला जाणारी जी लोकल आहे त्या लोकलमध्ये पेंटाग्राफमध्ये शॉक सर्किट झाला आणि त्यानंतर पुन्हा आता पश्चिम रेल्वे जी आहे ती 10 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर सकाळपासूनच मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग जो आहे या दोन्ही लोकलमध्ये 20 ते 25 मिनिटांचा अजूनही उशीर होताना दिसतोय. मयंक, पण सीमा, संपूर्ण प्रकरणामध्ये रेल्वे प्रशासन नेहमीच आपला हात झटकताना पाहायला मिळतं. रेल्वेचे अधिकारी कधीच या गोष्टींची जबाबदारी घेत नाहीत. असं वाटतं की आता अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे. नक्कीच. खरं तर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि रेल्वेचं जे काही काम झालं होतं असं मंत्र्यांकडून सांगण्यात येतंय किंवा रेल्वे विभागाकडून सांगण्यात होतंय, मात्र असं झालेलं नाही आहे. एकूणच आज आपण जर बघतोय की 2 तासामध्ये जर ही स्थिती निर्माण होऊ शकते, तर नक्कीच काही दिवसांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे नक्कीच रेल्वे मंत्र्यांनी देखील या सगळ्यांची जबाबदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण बघतोय की ज्या पद्धतीने अर्थमंत्र्यांनी किंवा रेल्वे मंत्र्यांनी बजेट मांडलं होतं त्यावेळी मुंबईकरांचे अनेक प्रश्न ते सोडवतील. तुला या ठिकाणी थांबवतो. ठाण्याच्या प्रवाशांच्या काही संतप्त प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत. त्या प्रतिक्रिया पाहून आपण पुन्हा एकदा सीमाकडे जाणार आहोत. स्टार्टिंग बारिश में ही अभी फर्स्ट चालू हुआ, जब भी रेलवे ने पूरा वाट लगा रखा है, ना कोई सुविधा है पैसेंजर को, ना कुछ है. थोड़ा सा बारिश हुआ कि रेलवे रद्द कर दिया सारी. काफ़ी तकलीफ में है. लगभग 3 घंटा हो गया हमें यहाँ पे. रेलवे पे मतलब कोई असर नहीं इस बात का. पब्लिक को इतना परेशानी हो रही है कि उसका कुछ सवाल ही नहीं है. और ना कोई प्रशासन इस पर देख रहा है, ना कोई रेलवे वाला देख रहा है. बट यहाँ पे पब्लिक इतना तकलीफ है की आप लोग पूछो मत. मी 9 वाजल्यापासून ठाणे स्टेशनला थांबलेलो आहे CSTला जाण्यासाठी. प्रचंड गर्दी आहे. बऱ्याचशा ट्रेन, मी नेहमी 9:54च्या ट्रेननी ठाण्यापासून CSTला जातो. ही ट्रेनही रद्द झाली. आणि दुसरी गोष्ट अशी की दादर आणि ठाण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रात्री पाऊस झाल्यामुळं ट्रेन रद्द केलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे जे काय पावसाळ्याच्या पूर्वीचं जे नियोजन आहे ते प्रॉपर
वेळेवर व्यवस्थित न झाल्यामुळं कदाचित ट्रेन रद्द कराव्या लागल्या आहेत असं मला वाटतं. ही दृश्य तुम्ही दिवा स्टेशनची पाहताय. प्रवाशांचा उद्रेक जो आम्ही तुम्हाला दाखवतोय हा उद्रेक होणं साहजिकच आहे. का उद्रेक होणार नाही? कारण रेल्वे प्रशासन खोटं बोलतं. दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडनं जे आहे ती ही खोटी सबब पुढे केली जाते की काम झालेलं आहे. मात्र हे एसी मध्ये बसणारे रेल्वेचे अधिकारी काम अजिबात करत नाहीत आणि याचा भुर्दंड हा प्रवाशांना बसतो. पुन्हा एकदा सीमाकडे जाऊया. सीमा, आता जर आपण पाहिलं तर रेल्वे हळूहळू पूर्वपदावरती यायला लागलेली आहे. मात्र प्रवाशांना होणारे हाल हे असेच कायम राहिले तर या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा प्रवाशांना अशाच प्रकारचे हाल येणाऱ्या दिवसामध्ये सोसावे लागतील. नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने सकाळी पाऊस झाला होता त्यानंतर हर्बर मार्गावरती मानखुर्द गोवंडी कुर्ला हा सगळा परिसर जो आहे त्या ठिकाणी पाणी साचलं होतं आणि यामुळे हर्बर आणि मध्य मार्गावरच्या दोन्ही लोकल ज्या आहेत त्या उशिरानं सुरू होत्या तर दुसरीकडे पश्चिम मार्गावरची लोकल ज्या आहेत त्या सुरू होत्या. मात्र आता 12 वाजून गेले आणि त्यानंतर हळूहळू लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावरती येताना दिसते. मात्र तरीही 10 ते 15 मिनिटांचा कालावधी जो आहे तो लोकल ज्या आहेत त्या येण्यासाठी अजूनही होतोय आणि आज जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नक्कीच चाकरमान्यांचे मात्र आजच्या दिवसामध्ये खूप मोठे हाल झाले. चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत. धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीबद्दल. तू या महत्त्वाच्या डेव्हलपमेंटवरती लक्ष ठेव. प्रवाशांचे हाल झालेले आहेत. प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर. दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते ती म्हणजे मुंब्र्याजवळ पारसिक टनेलच्या इथे एक भिंत खचल्याची जी आहे ती माहिती मिळते. टेकडीचा काही भाग हा खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. रस्ता खचल्यामुळे काही भाग हा ट्रॅकवरती पडण्याची भीती निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने रेल्वेला याबाबत हाय अलर्ट दिलेला आहे आणि यानंतर पारसिक बोगद्याजवळ रेल्वेची वाहतूक ही अत्यंत धीम्या गतीने करण्यात येते. राज्य सरकारने रेल्वेला हाय अलर्ट दिलेला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. मुंब्रा पारसिक टनेल जवळ भिंत खचलेली आहे. मनोज आपल्यासोबत आहे. मनोज, काय नक्की प्रकरण झालेलं आहे? कारण जर भिंत खचली आणि जर हा डोंगर खचला तर रेल्वे मार्ग पूर्णतः ठप्प होईल, म्हणून प्रिकॉशनरी मेजर्स घेण्यात आलेत का? नक्कीच मयांक, आता झालेल्या तुरळक पावसामुळे ही पारसिक बोगद्याच्या वरील जी टेकडी आहे त्या टेकडीवरून माती खचण्याचा मोठी शक्यता निर्माण झालेली आहे आणि राज्य शासनाने रेल्वेला तशी माहिती कळवलेली आहे. त्यामुळं रेल्वेने अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळं आता आपण मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत नरेंद्र पाटील त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेच्या सगळ्या ज्या ट्रेन्स आहेत पारसिक बोगद्यातून जाणाऱ्या ट्रेन आहे त्यांची वेग मर्यादा नियंत्रित करण्यात सांगितलेले आहे. कमी वेगाने त्या इथे पारसिक बोगद्यातून गाड्या नेण्यात याव्यात जेणेकरून काही अपघात घडू नये याची दक्षता म्हणून ही सूचना देण्यात आलेल्या आहेत. मयांक, पण मनोज, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय काम त्या ठिकाणी केलं जातंय किंवा रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार दोघांकडून खबरदारीचा उपाय आणखीन काय घेतला जातोय? नक्कीच मयांक, राज्य सरकार आणि रेल्वेकडून इथे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात काय उपाययोजना करता येणार या संदर्भात सध्या विचारविनिमय सुरू आहे जेणेकरून काही मोठा अपघात घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल. मनोज सातवी आमचा प्रतिनिधी माहिती देत होता. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. टेकडीचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे, भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे वेग मर्यादा नियंत्रित करण्यात आलेली आहे. मुंब्रा पारसिक टनेल जवळ काही भाग खचल्याची माहिती मिळते आणि हा भाग खचल्याच्या माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने रेल्वेला आदेश दिलेले आहेत हाय अलर्टचे. यानंतर रेल्वे प्रशासनाने देखील तातडीच्या उपाययोजना त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. तर आरोप प्रत्यारोपांना देखील आता सुरुवात झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जो हाल होतोय मुंबईकरांचे त्याच्यावरून आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सचिन अहिर यांनी हे प्रभू मुंबईकरांचे हाल बघा
अशा प्रकारची टीका केलेली आहे। लोकल गोंधळावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील टीका करायला सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईकर सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील अशा प्रकारे टीका ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येते। कारण मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेच्या सावळ्या गोंधळामुळे त्रास झालेला आहे, त्रास सोसावा लागतोय सामान्य मुंबईकरांना आणि या रेल्वेच्या गोंधळावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी सचिन अहिर यांनी टीका केलेली आहे की हे प्रभू, हा पूर्ण सावळा गोंधळ बघा, मुंबईकरांना वेठीस धरू नका, मुंबईमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, अशा प्रकारची टीका आता सुरुवात झाली आहे।